नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की लीलाला इकडे कालिंदी जी आहे ती वाटेल ती बोलत असते. तिच्या तोंडाला येईल ते बोलून लीलाला ती मारत असते आणि तिला म्हणत असते की तुला सोडणार नाही, कारण तू एका लहान लेकराचा लहान जीव घेतलेला आहे, ते जन्माला येण्याआधी ते मारून टाकलेलं आहे. या सगळ्याला जबाबदार फक्त तू आहेस, हे सगळं तू केलेलं आहे असं म्हणत कालिंदी लीलाला मारत असते. तेव्हा कालिंदीला तिथे लीलाचे बाबा ओरडत असतात. ते म्हणत असतात की बाद झालं कालिंदी, लीलाने काही केलेलं नाहीये, लीला असं वागू शकत नाही असं ते बोलत असतात. तेव्हा मात्र कालिंदी म्हणत असते की हे सगळं हिनंच केलेलं आहे, या सगळ्याला हीच जबाबदार आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र लीलाचे बाबा म्हणत असतात की लीला असं कधीच वागू शकत नाही. तेव्हा इकडे कालिंदी लीलाला म्हणू लागते की हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, या सगळ्याला तू जबाबदार आहे, तुझ्या जागी जर दुसरं कोण असतं तर हाय खाऊन मेलं असतं, इथं तू माहेरात येऊन राहिलेली आहे, लोकांना काय तोंड दाखवायचे आम्ही असं म्हणत ती बोलत असते. आणि तिचं असं म्हणणं असतं की तुझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे आणि तुझ्या आत्तापर्यंतच्या फक्त चुकाच झालेल्या आहेत, तू आयुष्यात चांगलं काहीच करू शकत नाही, मरून जातो असं ती बोलत असते. इकडे आता लक्ष्मी आणि सरस्वती या दोघींनाही खूप आनंद झालेला असतो. तेव्हा त्यांनी दोघींनी कचरा साफ केलेला असतो आणि तेव्हा त्या म्हणत असतात की आज कचरा साफ केला पण बरं वाटलेलं आहे, कारण त्या लीलाची हकलपट्टी झालेली आहे. तेव्हा मात्र आजी तिथं आलेले असतात आणि आजी म्हणत असतात काय बोलताय तुम्ही हे सगळं, कारण लीला असं करू शकत नाही एवढा विश्वास आजींना आहे. आणि आजी म्हणत असतात की तुम्ही हे सगळं जे बोलताय चुकीचं आहे, एखाद्याबद्दल इतकं वाईट कधी बोलू नये. इकडे एजे मात्र कंटिन्यू लीलाला फोन लावत असतात, पण लीला मात्र फोन उचलत नसते. लीला त्या रूममध्ये गेलेली असते आणि तिच्या चुका ज्या आहेत त्या चुका लिहित असते, कारण तिला कालिंदीने सांगितलेलं आहे की एक चूक तुझी 100 वेळा लिहायची म्हणजे तुझ्या लक्षात राहणार आहे. आणि एजेंना वाटत असतं की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, मिसेस मोहिते लीलाला काहीतरी बोलले असणार आहेत आणि लीलाच्या बाबतीत खूप वाईट घडलेलं असणार आहे. कारण इकडे कालिंदीचं असं म्हणणं आहे तिला लीलाचा संसार तुटलाय याचं वाईट वाटत नाहीये, तिला या गोष्टीचं वाईट वाटतंय ते म्हणजेच की काहीही झालं तरीही माझ्या मुलीचा संसार तिथे तुटू शकतो, माझी मुलगी त्या घरात नांदत आहे आणि माझ्या मुलीवर विघ्न येऊ शकतं, एवढी भीती तिला वाटत असते आणि त्यामुळं तिचं हे सगळं बोलणं चाललेलं असतं. इकडे आता दुर्गाकडे किशोर आलेला असतो आणि किशोर दुर्गाला म्हणत असतो की दुर्गा तुला कळतंय का, अगं या सगळ्यातनं बाहेर पडणं गरजेचं आहे, त्या एजेंना धडा शिकवणं गरजेचं आहे. ती लीला जी आहे ती वाटेल तशी वागत होती आणि तिच्या वागण्यामुळेच हा सगळा त्रास झालेला आहे, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तो दुर्गाला म्हणत असतो की या सगळ्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे, या सगळ्यातून बाहेर आपण पडूया असं तो सांगत असतो. परंतु इकडे दुर्गा मात्र शांतच असते. दुर्गा म्हणत असते कसं बाहेर पडायचं या सगळ्यातून, कारण आपलं बाळ तर आपल्यापासून गेलेलं आहे, हे सगळं बोलणं तिचं चाललेलं असतं. आणि इकडे एजे मात्र लीलाला फोन लावतच असतात. शेवटी एजे निघालेले असतात, गाडी काढतात, तरीही ते लीलाला कॉल करतात, परंतु लीला मात्र कॉल उचलत नाही. लीला स्वतःला मारून घेत असते, त्याच्या झालेल्या चुका आहेत त्या लिहित असते आणि ती फक्त स्वतःलाच मारून घेत असते. इकडे आता प्रमोद आणि विराज दोघंही आजींकडे आलेले असतात आणि ते आजींना म्हणत असतात की आजी मला असं वाटतंय की लीला कधीच चुकीचं वागू शकत नाहीये, तिनं हे नाही केलेलं, कारण तू विचार कर ना आजी असं कसं होऊ शकतं, कारण ते आमचा बिझनेस आमचं सेटअप सुरू करण्यामागे तिनं आम्हाला किती हातभार लावलेला आहे. मग मला सांग लीला अशी कशी वागली असेल, कारण तिने एखाद्याचा जीव कसा घेऊ शकते, हे ते दोघंही सांगत असतात. आणि आजीला म्हणत असतात की मला ना काहीतरी वेगळं वाटत आहे असं त्यांच्या दोघांचंही म्हणणं असतं आणि त्यामुळं लीलाला काहीही करून आपण या घरात आणलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं. आजी म्हणत असते की मलाही तेच वाटत आहे आणि ती चांगली आहे तर तिच्यासोबत चांगलंच होणार आहे असं आजीचं म्हणणं असतं. पण त्याच वेळी तिथे त्यांच्या दोघांच्या मध्ये दुसरं कोणीही येऊ शकत नाही असं म्हणता क्षणी तिथं अंतराचा जो फोटो असतो तो फोटो खाली पडलेला असतो. तेव्हा आजीच्या लक्षात येतं. आजी म्हणू लागते की म्हणजे अंतरा परत आलेली आहे म्हणून हे सगळं घडतंय का, असं आजीच्या डोक्यात यायला लागलेलं असतं आणि आजी मात्र विचार करू लागतात. इकडे लीलाला आता कालिंदी आणि लीलाचे बाबा हाक मारत असतात. कालिंदी म्हणत असते आत्ताच्या आत्ता बाहेर ये, माझ्या इतकं वाईट कोण नसेल, तू जर माझं ऐकलं नाही तर, हे सगळं तिचं बोलणं चाललेलं असतं. परंतु तेवढ्यात एजे तिथं आलेले असतात. एजे आलेले लीलाचे बाबा पाहतात तेव्हा ते कालिंदीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, पण कालिंदी मात्र तिथं बोलतच असते. आणि तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की एजे आलेले आहेत आणि ती त्या क्षणी शांत होते. आणि त्याचबरोबर इकडे ती लीलाला हाक मारू लागते, एजे आलेले आहेत, चल तुला नेहला एजे आलेले आहेत असं ती बोलत असते. तेव्हा
कालिंदी म्हणते की तुम्ही दोघं जा आणि मी तिला घेऊन येते. तेव्हा एजे म्हणतात की नाही मिसेस मोहिते तुम्ही जा, मी लीलाला समजवतो आणि घेऊन येतो. मला सगळं माहिती आहे, ही रूम कोणती आहे, या रूममध्ये काय घडतं हे सगळं मला माहिती आहे, त्यामुळं तुम्ही मला सांगू नका काय करायचं आहे ते, असे एजे स्पष्टपणे बोलत असतात. आणि ते सांगतात की तुम्ही जा, मी लीलाला घेऊन येत आहे. तेव्हा मात्र कालिंदी म्हणू लागते की एजे लीलाने तुमच्या मनात काहीतरी गैरसमज निर्माण केलेला आहे, असं काही नाही झालेलं. तेव्हा एजे म्हणत असतात की मला माहिती आहे काय झालेलं आहे आणि काय नाही झालेलं, त्यामुळं तुम्ही जा मिसेस मोहिते, मी लीलाला घेऊन येत आहे. या खोलीमध्ये तुम्ही काय केलेलं आहे, प्रत्येक वेळेस लीलाशी कसं वागत असता, या सर्व गोष्टी मला माहिती आहेत, असे एजेंचं स्पष्ट म्हणणं असतं. आणि एजेंनी कालिंदीला तिथून जायला सांगितलेलं आहे. आता लीलाचा दरवाजा एजे वाजवत असतात. लीलाला म्हणत असतात की लीला दरवाजा उघड, मी आलेलो आहे. परंतु लीला मात्र दरवाजा उघडत नसते. ती चूक झालेली आहे, ती चूक 100 वेळा लिहित असते, कारण तिला ती शिक्षा लहानपणापासून भोगायची असते आणि तिला ती शिक्षा भोगायची सवय कालिंदीनं लावलेली असते. त्यानंतर लीला तिथं लिहित असते आणि त्याच छडीने स्वतःच्या हातावरती मारून घेत असते. तिच्या हातावरती भरपूर व्रण पडलेले असतात, तिला भरपूर मार लागलेला असतो आणि त्या क्षणी एजे दरवाजा ढकलतात जोराने आणि दरवाजा तोडून आतमध्ये येतात. तेव्हा लीला रडत असते. लीला म्हणत असते नाही, मला जगण्याचा अधिकारच नाहीये, मी एवढ्याशा छोट्याशा जीवाला मारलेला आहे, माझ्यामुळं दुर्गाचं हे झालेलं आहे. तेव्हा एजे म्हणतात की लीला बास, कारण तू असं वागू शकत नाहीये, हे मला माहिती आहे, तुझ्याकडून काहीही चुकीचं घडलेलं नाही, हे सगळं काय चाललंय. तेव्हा लीला म्हणते हे बघितलं का, रेवू अगदी छोटी होती तेव्हा माझ्याकडून ती पडली होती, त्याचबरोबर हे बघितलं मावशीची नवीन चप्पल होती, नवी कोरी चप्पल मी हरवली होती, त्यावेळेस मी लिहून ठेवलेलं आहे, त्याचबरोबर शेजारच्या काकू आहे त्यांच्या खिडकीची काच मी फोडली होती, तेवढं नुकसान द्यावं लागलं होतं, मी आजपर्यंत चुकाच करत आलेली आहे. मावशीला असं वाटायचं एक चूक जर मी 100 वेळा लिहिली तर परत माझ्याकडून चुका होणार नाही, पण माझ्यात काहीच बदल झाला नाहीये, मला ना खरंच जगायचा अधिकार नाहीये, मी मरून गेलं पाहिजे, असं लीला एजेंना म्हणत असते. आणि त्या क्षणी एजेंच्या लक्षात येतं. एजे म्हणतात की आत्ता मला कळलेलं आहे, मिसेस मोहिते तुला बोललेले आहेत ना मरून जा, असे एजे म्हणतात. एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी पुन्हा तुझ्या तोंडून असे शब्द ऐकायला मिळणार नाही, तेवढं लक्षात ठेव. त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की किशोर आता दुर्गाला घेऊन आलेला आहे, तो अंतराकडे आलेला आहे, म्हणजे त्याने आणलेली जी डुप्लिकेट अंतर आहे तिकडे आलेला आहे. आणि तो दुर्गाला म्हणतो एजे आणि लीलाच्या लव्ह स्टोरीचा दी एंड करायचा असेल तर आपल्याला अंतराईला घरी नेलंच पाहिजे, असं म्हणत तो म्हणतो की दुर्गा तू आणि मी एकत्र आलो तरच हे शक्य होणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चाललेलं असतं तेव्हा मात्र इकडे आता दुर्गा की लीलाला घेऊन एजे घरी आलेले आहेत आणि ते लीलाला वचन देतात आणि सांगू लागतात की काहीही झालं तरीही लीला एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या दोघांच्या मध्ये कोणीही कधीच येऊ शकणार नाही, आपल्या दोघांना कोणी कधीच वेगळं करू शकणार नाही. आणि फायनली एजे जे आहेत ते लीलाला घेऊन पुन्हा घरी आलेले आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.